हॅलो पीपल, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. तर शिमग्यासाठी कोकणात आलो आहे आणि अचानक फिक्स झालेलं सगळं. ऑलमोस्ट मला वाटतं जे इंस्टाग्रामला कनेक्टेड आहेत माझ्याशी त्यांच्यापर्यंत पोचलं असेल मी शिमग्याला कोकणात आलो आहे. तर मागच्या वेळी मी माझ्या काकाच्या घरी होतो, या टायमाला मी माझ्या मामाच्या घरी आलो आहे. बहुतेक मी आपल्याला जास्त काही दाखवू शकलो नाही लास्ट टाईम. माझं मामाचं जे घर आहे ते मी फक्त आपल्याला बाहेरून असं दाखवलं आणि आतमधले जे काही आपली जेटी आहेत ते मी आपल्यापर्यंत पोहोचवले होते. ह्यावेळेस मी सविस्तर वेळ काढला आहे, सगळ्याचा आढावा घेतला आहे आणि काय काय आपल्यापर्यंत पोचवायचं आहे ह्याचं मी आधीच सगळं प्लॅनिंग करून ठेवलेलं. तर मी 17 तारखेला गावात रीच झालेलो. मी सगळे मुमेंट्स जे ते कॅप्चर करत होतो, पण ब्लॉगिंग ही काय मी स्टार्ट केलेली नव्हती. शिमगा उत्सव हा म्हणजे याच्यामध्ये रामायण ही स्क्रिप्ट वगैरे जी असते ती मंदिरात राबवली जाते.
ठिकाण ज्याला आपण स्पॉट्स बोलू शकतो ते मी आपल्यापर्यंत पोहोचवणार. तर आल्यापासूनच मी खूप बिझी होतो. मला ब्लॉग वगैरे काय पटकन स्टार्ट करता आला नाही आहे. पाणी भरण्यापासून असू दे किंवा तर काही सामान वगैरे आणायचं असेल दुकानातून, इथे पटकन काही आपल्याला मिळणार नाही. आपल्याला थोडं चालावं लागतं. ऑटो आणि बसचं जे काय म्हणजे फिक्स नसतं अवेलेबल असतील इथे. काहीच म्हणजे प्रॉपर असं नाही आहे, पण ती एक मजाच आहे. मला वाटतं मुंबईच्या भागदौडीपेक्षा हे इथलं परवडलं. विहिरीचं पाणी काढतो आहे जे मुंबईमध्ये कधी केलं नाही. मुंबईमध्ये जे गोष्टी मी कधी केल्या नाही ते आज मी इथे येऊन करतो आहे. आणि आमची जी आंब्याची बाग आहे त्याचाही ग्लिम्स मी तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. इकडून असं दिसतोय रे रस्ता जायला इथून. हाच आहे ना रस्ता. तर मी एक व्ह्यू देतो तुम्हाला माझ्या मामाच्या गावाचं. तर ही काय एंट्रन्स आहे आणि ही आजूबाजूची वाडी आहे. जंगल आहे बघा. आपल्या मुंबईमध्ये मिळतील अशी जंगलं. खाली गेल्या एक घर आहे. घराच्या बाजूला आंब्याचं झाड आहे आणि त्याला आंबे असे पटकन आपण हाताने काढू शकतो असे लागलेले आहेत. बहुतेक आपल्याला दिसत असतील. हे तर घर आहे आणि बाजूला जॅकफ्रूट आहे. गावातले काही लोक भेटलेले तर त्यांच्यासोबत जरा बोलत बसलेलो. हे इतर काही मंदिर आहे तिथे. हे एक मंदिर आहे इथे. बरेच वर्ष झालं मी आलो नाही इथे. ते बहुतेक घर बांधण्याचं काम चालू आहे. हे श्री गणेश मंदिर आहे. गणपतीची प्रतिमा आहे. दरवाजा वगैरे तर मी उघडून काय आतमध्ये जात नाही आहे.
हे मंदिर पण बऱ्याच वर्षापासून इथे आहे. तर मंदिरातून मी दर्शन घेऊन आता मी चाललो आहे पुढे. मी आपल्याला एक जागा दाखवतो जिथे आपण आमचे म्हणजे गणपती हे विसर्जित केले जातात. आणि ही विहीर आहे, इथेच मी पाणी काढतोय कालपासून. चिक्कार थकलो आहे मी ते. हे आमची चुलत मामा दाजी मामा करून आहेत, त्यांचं घर आहे. ह्यांच्यासोबत मी लहानपणी आंबे वगैरे काढण्यासाठी जायचो. मी लास्ट टाईम आलेलो तेव्हा मला हे कवर करता नाही आलं. तर बोललो ह्यावेळेस आलो तर नक्कीच एकदा गोष्ट कवर करूया. इथे मी आलेलो आहे, ही नर्सरी आहे. इकडे आपल्याला झाडं वगैरे काय असेल ते मिळतात, किंवा काय आय गेस कोंबडीचे पिल्लू वगैरे जे काय असतील ते. समोर हे बोटी, समुद्र. हे पाणी इतक्या पुढे तर येत नाही, बहुतेक हे संध्याकाळी खाली उतरेल. गणपतीच्या वेळेत पाणी हे खूप खाली असतं. आता माहिती नाही एवढं पुढे कसं आलंय. इथलं झाल्यानंतर इथे मोस्टली गणपती इथे ठेवले जातात, म्हणजे पूजा वगैरे करण्यासाठी. पाणी खूपच पुढे आलंय, आपल्याला जायला मिळणार की नाही काय बोलू नाही शकत. हा काय व्ह्यू आहे इकडून. तर ह्या साईडून आपल्याला जायला जागा आहे इथून. हे नवीनच बांधलंय, ह्या अगोदर इकडे असं नव्हतंच. पाणी खूप पुढे पुढे येत चाललंय दिवसेंदिवस. बहुतेक मे पर्यंत पाणी निथळेल, खाली जाईल. कोकण हा पूर्ण निसर्गरम्य आणि खूप शांतता मिळते माहिती एक डोळ्यांना. कारण मुंबईला ही शांतता नाही आहे. अशी शांतता ही आपल्याला शोधावी लागते इतर ठिकाणी जाऊन. आणि इकडे आपल्या पदरात निसर्गानेच आयती शांतता दिलेली आहे. इतर मंडळींनी यायचं असेल तर त्यांनी वेळ काढावा, नक्कीच यावं. जर त्यांना ही शांतता, इथला कल्चर हा जर एक्सपिरियन्स करायचा असेल तर. पूर्ण ही जी जागा आहे
ही मँग्रोव्हजनी ढकलेली आहे, तुम्ही बघू शकता इथून. तर तिथून व्ह्यू घेतल्यानंतर मी आता पुढे जातो आहे त्या बेटावरती. तिथेही बोट्स वगैरे आहेत आपल्याला. ही आपल्यासमोर गाय आहे, इथे काहीतरी चरते. ही गाय आहे. दुपारचं हे खायला सोडलं वाटतं यांना. हे आपल्या मागे लागण्याआधी आपण इथून पळूया, कारण मला जाम भीती वाटते यांची. तर इथून ही मंदिराकडे जाण्याची वाट आहे आणि इथूनच बेट आहे पुढे. हे बघा, रात्री जिथे जे रामायण किंवा इतर गोष्टी राबवली गेली होती ते मंदिर हेच. ह्याला वाडीगती देवी मंदिर बोलतात आणि खूप मान्यता आहे या मंदिराची इथे. तर इकडून वेळेत कल्टी मारूया. मंदिराचा व्ह्यू मी आपल्याला देतोच नंतर. फिलहाल हे काय तर आपण एकदा बघून. नशीब माझं लक्ष गेला, नाहीतर हे बैल आता मागून आले असते. मी तुम्हाला बोललेलं की हे मागून येणार करून. तर इथे मंदिर जिथे काल नाटक राबवलं गेलं होतं रामायणाचं. ह्या बंदरावरती बहुतेक काहीतरी काम वगैरे चालू आहे. अजून एक आहे बंदर त्या साईडला. इथे ह्या साईडला मी कधी एवढं आलो नाही, पण खूप डेव्हलप दिसतंय. आधी इथे काहीच नव्हतं एवढं. इथे हा बंदर आहे. पोरं बिरं पण दिसत आहेत तिथे. रिसेंटली केलेलं गेलेलं वाटतं. आता ह्या आधी हा बंदर वगैरे नव्हता असा. ते पण सगळं मँग्रोव्हजनी भरलेलं आहे. तर असंच फिरता फिरता 3-4 असे नवीन मित्र बनवले. त्यांच्याशी बोललो, त्यांच्याकडून काय गोष्टी जाणून घेतले. आता चाललो आहे पुन्हा घरी. मी इथे येताना कोणा सांगून नाही आलेलो आहे. म्हणजे मामा झोपला आहे, त्याला जर कळलं की मी आलो आहे तर मला तो ओरडणार. आणि त्याच्या समोर आलो म्हणजे त्याला विचारून जर आलो असतं तर त्यांनी नक्कीच मला पाठवलं नसतं. म्हणून ते झोपलेले तेव्हाच मी इकडे निघून आलो. आता बहुतेक ते उठले असतील. आय होप ते उठले नसावे, नाहीतर ऐकायचं ते मलाच आहे. काय ना, थोडं ऐकून घे. तर हेच काय होतं, जेटी वगैरे मामाचं गाव म्हणजे मामाचं गाव. आय होप आपल्याला माझा ब्लॉग आवडला असेल, माझ्या मामाचं गाव आवडलं असेल.
आतापर्यंत खूप प्रेम मिळालं, तसंच प्रेम देत राहा. हे एवढंच बोलणं आता मी ब्लॉग एंड करतो.